सनत्कुमार उवाच साधुपृष्ठं महाराज सर्वभूतहितात्मना भवता विदुषा चापि साधूनां मतुरीदृशी. पृथुराजाने यज्ञमंडपामध्ये आलेल्या सनत्कुमारांना प्रश्न विचारला. मानवाच्या कल्याणाचं साधन कोणतं? सनत्कुमार म्हणाले, राजा चांगला प्रश्न विचारलास. साधू पुरुषाची संगती, भगवंताच्या चरणकमलाविषयी अविचल प्रेम आणि आपल्यामध्येच भगवान आहे हा विश्वास, हा शाश्वत सुखाचा कल्याणाचा मार्ग आहे. गुरु आणि शास्त्र यांच्या वचनावर विश्वास. श्लोक 22. भागवत धर्माचं आचरण, तत्वजिज्ञासा, ज्ञानयोगावर निष्ठा, भगवंताची उपासना, भगवंताच्या पवित्र कथा ऐकणं, भोगामध्ये रममाण न होणं, प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करणं, आत्म्यामध्ये संतुष्ट राहून एकांतामध्ये राहण्याचं प्रेम ठेवणं, कोणाही जीवाला कष्ट न देणं, निवृत्तीवर निष्ठ ठेवणं, भगवंताच्या चरित्ररूप कथा ऐकणं, यमनियमांचं पालन करणं, कधीही कोणाची निंदा न करणं, योगक्षेमासाठी प्रयत्न न करणं, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणं, भगवंताच्या गुणांचं वारंवार वर्णन करणं, भक्तिभाव ठेवणं, निर्गुण परब्रह्माविषयी प्रेम ठेवणं. परब्रह्माविषयी प्रेम निर्माण झालं म्हणजे मनुष्य सद्गुरूला शरण जातो आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये ज्ञान प्रगट होतं. लाकडामध्ये अग्नी असतो पण तो पेटवावा लागतो. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञान आहे, गुरूंनी ते प्रगट करावं लागतं. त्यानंतर शरीराच्या बाहेर दिसणारं सर्व जग ही माया आहे, परमात्माच एक फक्त सत्य आहे हे ज्ञान होतं. पण हे राजा, विषयचिंतनामध्ये मग्न असणाऱ्यांचं मन ईश्वराकडे जात नाही, ते विषयाकडे ओढून घेतलं जातं. सरोवराच्या काठावर असलेलं गवत सरोवराचं पाणी शोषून घेतं, तसं विषयाचं चिंतन मन आणि बुद्धीची विचारशक्ती शोषून घेते. फार सुंदर दृष्टांत दिलाय. काठावरची झाडं सरोवराचं पाणी कसं शोषून घेतात कळत नाही, तसं विषयाचं चिंतन मन आणि बुद्धीची शक्ती शोषून घेते. मग विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही, स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही, आणि ज्ञान शिल्लक नाही राहिलं, नाश झाला तर त्याला आपला नाश करणे असं म्हणतात. म्हणून आत्म्यामुळेच इतर पदार्थावर प्रेम असल्याचा बोध होतो आणि त्या
आत्मज्ञानाचाच नाश झाल्याने आपलाच नाश होतो. म्हणून हे राजा, धन आणि इंद्रियाच्या विषयाचं चिंतन करणं हा पुरुषार्थाचा नाश आहे. तो ज्ञानविज्ञानापासून भ्रष्ट होतो आणि स्थावर म्हणजे निर्जीव अशा योनीमध्ये जातो. म्हणून विषयामध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये. 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. अन्य 3 पुरुषार्थाला काळाचं भय लागलेलं आहे. काल सर्वांना नाहीसं करतो. म्हणून परमेश्वराचं ज्ञान झाल्यावर मनुष्य त्यातून मुक्त होतो आणि प्रकृतीच्या पलीकडे जातो. मग ज्ञानस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. पण जे लोक मन आणि इंद्रियरूपी मगरीने ग्रासलेले आहेत ते या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा पुन्हा मरतात. म्हणून भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घ्यावा. भगवंताच्या आराधना करण्याला योग्य अशा चरणकमलाची नाव बनवून त्यातून तू हा अवघड संसार पार करशील. एका वाक्यात या सगळ्या उपदेशाचं भगवंताची भक्ती म्हणजे नामस्मरण करणं हा संसार सागरातून तरून जाण्याचा उपाय आहे. मैत्रेय म्हणतात, ब्रह्मदेवाचे पुत्र आत्मज्ञानी अशा सनतकुमाराकडून पृथुराजांनी प्रचेतसाने आणि पृथुराजांनी ज्ञान मिळवलं, आत्मतत्वाचा उपदेश मिळवला. पृथु म्हणाले, आपण आमच्यावर कृपा केली आहे. आम्हाला ज्ञान देण्यासाठीच आपण इथे उपस्थित झाला आहात. आपण हे ज्ञान आम्हाला दिलं, त्याच्या बदल्यात आपणाला मी काय देऊ? माझ्याजवळ तर शरीर आणि जे काही आहे तो आपलाच प्रसाद आहे. म्हणून माझ्याजवळ असलेलं राज्य, सेना, पृथ्वी, खजिना हे सगळं आपल्या चरणावर मी समर्पित करतो. खरं हे तर आपणच दिलेलं आहे, तुमचंच तुम्हाला देतोय. आपण वेदाचे जाणकार आहात. आपण आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आम्ही कोणत्या प्रकारची भक्ती करावी, कोणत्या कर्माने आपण संतुष्ट होता, आपल्या उपकाराची फेड कोण कशी करू शकेल? पृथुनी मग सनकादिकांची पूजा केली. राजाच्या शीलाची प्रशंसा करीत आकाशमार्गाने सनतकुमार निघून गेले. मग त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे पृथुराजा आत्म्यामध्ये स्थिर राहून कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेऊ लागला. ब्रह्मार्पण बुद्धीनं सगळं कर्म करू लागला. कर्माचं फळ परमात्म्याला अर्पण करू लागला. गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा अहंकार शून्य राहिला आणि विषयामध्ये आसक्त झाला नाही. आत्मनिष्ठ राहून सगळी कर्म केली आणि कर्माचं फळ न घेता ईश्वराला अर्पण केलं. त्याला पृथुराजाला विजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृक अशी 5 मुलं होती. संसार करून त्यांनी आपल्या 5 मुलाला राज्य वाटून दिलं, उत्कृष्ट राज्य केलं.
आणि मग सर्व लोक त्यांचं गुणगान करत होते. हे सगळं झाल्यावर पृथू तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. उत्तरायुष्यामध्ये निघून जाण्याकरता पूर्वी अरण्य तरी होतं, आता काहीच राहिलं नाही. म्हणून कलियुगामध्ये घरामध्ये राहूनच विरक्त राहिलं पाहिजे. मैत्रेय उवाच दृष्ट्वात्मानं प्रवयसं एकदा वैन्य आत्मवान् आत्मना वर्धिताशेष स्वानुसर्गः प्रजापतिः. महामनस्वी प्रजापती पृथूनं काय काय कार्य केलं. शेती केल्यामुळे अन्न निर्माण केलं, नगर गावं यांची व्यवस्था लावली, सगळ्यांना उपजीविकेची साधनं दिली, साधूंनी सांगितलेल्या धर्माचं पालन केलं, आयुष्य सार्थकी लावलं. आपण वृद्ध झालो आहोत, ज्याच्यासाठी आपला जन्म होता ते कार्य झालेलं आहे. आता मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पृथ्वीचा भार आपल्या मुलावर सोपवला आणि शहर सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे निघून गेला. वानप्रस्थ आश्रमामध्ये तो कठोर तपस्या करू लागला. वानप्रस्थ आश्रमामध्ये पत्नीला घेऊन जाता येतं, संन्यास आश्रमामध्ये मात्र पत्नीला नेता येत नाही. आमच्या आप्पाने जेव्हा संन्यास घेतला उत्तरकाशीला, तेव्हा मी आप्पांना प्रश्न विचारला होता की बायकांना संन्यास घेण्याचा अधिकार का नाही. आता ते आप्पाच होते, एका वाक्यात उत्तर दिलं, पुरुषांचा संन्यास सुरक्षित राहावा म्हणून. आपण जे आमचे उत्तर म्हणजे एका वाक्यात खट्ट दिशी सगळी शंका निघून गेली पाहिजे. वानप्रस्थामध्ये पत्नीसह गेला, आश्रमाच्या नियमानुसार कठोर तपश्चर्या करू लागला. काही दिवस कंदमुळं फुलं खाऊन, फळं खाऊन, काही काळ वाळलेली पानं खाऊन, काही दिवस नुसत्या पाण्यावर आणि त्यानंतर काही काळ वायूवर निर्वाह करू लागला. उन्हाळ्यामध्ये पंचाग्नीचं सेवन करीत होता. म्हणजे 5 अग्नी भोवताली पेटवायची आणि मध्ये राहायचं, आणि 5वा अग्नी सूर्य, 4 दिशेला 4 अग्नी. पावसाळ्यामध्ये मोकळ्या मैदानावर राहून शरीरावर पाऊस घेत होता. हिवाळ्याच्या थंडीमध्ये गळ्या इतक्या पाण्यामध्ये उभे राहत होता. दररोज मातीच्या जमिनीवर झोपून मुनिवृत्तीनं राहत होता. राजा पराच्या गाद्यावर झोपला जन्मभर, तो मातीवर झोपत होता, लक्षात घ्या. शीत उष्ण सगळी द्वंद्व सहन केली. वाणी आणि मनाचा संयम करून ब्रह्मचर्याचं पालन केलं. श्रीकृष्णाची आराधना करण्याकरता उत्तम तप केलं. तप वाढत गेलं, त्यामुळे कर्माचा मळ नाहीसा झाला. चित्त शुद्ध झाले. प्राणायामाने मन आणि इंद्रिय ताब्यात आणली. वासना रहित झाला. सनतकुमारांनी त्याला ज्या ज्या अध्यात्मयोगाचं शिक्षण दिलं होतं त्याप्रमाणे भगवान श्रीहरीची आराधना करू लागला. सदाचरणाचं पालन करीत होता. अंतःकरणामध्ये परब्रह्माची भक्ती निर्माण झाली. अंतःकरण शुद्ध झालं, सात्विक झालं, अनन्य भक्ती निर्माण झाली.
देहात्मबुद्धी संपून गेली. भगवंताची अनुभूती यायला लागली. तत्वज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणं सोडून दिलं. शेवटी संन्यास आश्रमामध्ये ज्ञान सुद्धा सोडून द्यायचं असतं. म्हणून संन्याशांनी प्रवचन करू नये, कीर्तन करू नये असं म्हटले. कोणालाही उपदेश करू नये. झाले आत्तापर्यंत सगळं थांबवलं पाहिजे. योग साधना करून सगळा मोह दूर केला आणि मग ब्रह्मभावामध्ये स्थिर राहिला. आणि वेळ आल्यावर त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. कसा केला? योगमार्गाने. टाचेनं गुदद्वार दाबून प्राणवायूला हळूहळू मूलाधार चक्रापासून वर वर आणीत नाभी, हृदय, वक्षस्थळ, कंठ आणि मस्तकात असणाऱ्या सहस्रार चक्रामध्ये स्थिर केलं. नंतर ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केलं आणि मग त्यांनी शरीराला पृथ्वीमध्ये, तेजाला तेजामध्ये, आकाशाला महाकाशामध्ये आणि द्रवपदार्थाला पाण्यामध्ये विलीन केलं. आणि अशा रीतीनं त्यांनी योगमार्गाने आपलं शरीर सोडलं. शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर होऊन गेला. याचं सगळं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. पतीनं प्राण सोडल्यानंतर पृथूची पत्नी महाराणी आर्ची ही बरोबरच होती. पायाने जमिनीला स्पर्शसुद्धा न करण्याइतकी ती कोमल होती. तरीसुद्धा ती अरण्यामध्ये आपल्या पतीसह राहिली. पतीचं व्रत, नियम याची सेवा केली, याची पालन करून खूप सेवा केली पतीची. कंदमुळं, फळं याच्यावर निर्वाह केला. अतिशय दुर्बळ झाली होती, पण तरी पतीची सेवा करत होती. त्या सतीनं पाहिलं की पृथूचा देह निष्प्राण झाला आहे. पती मरण पावल्यानंतर तिने काही वेळ विलाप केला. पर्वताच्या शिखरावर एक चिता रचली. तिथे कोणीच नाही ना. आता पतीचा अंत्यविधी करायला कोणीच नाही. देह तिने चितेवर ठेवला. अंत्यक्रिया केली. नदीमध्ये स्नान केलं. पतीला जलांजली दिली. 3 वेळा चितेला प्रदक्षिणा घातली आणि पतिदेवाच्या चरणांचं ध्यान करीत करीत अग्नीमध्ये प्रवेश केला. तिने सहगमन केलेलं पाहून आकाशातल्या हजारो गंधर्व स्त्रियांनी, देवस्त्रियांनी तिचा गौरव केला. देवता वाद्य वाजवू लागले. मंदराचलाच्या शिखरावर देवांगना आर्चीवर फुलांचा वर्षाव करू लागले. त्या म्हणाल्या, अहो किती धन्य आहे ही स्त्री. लक्ष्मी भगवान विष्णूची जशी सर्वभावे सेवा करते तशी आर्चीनं पृथूची सेवा केली. पतीबरोबर इहलोकी परलोकी जाऊ लागली. खरं तर अशा स्त्रिया अतिशय दुर्लभ आहेत. मैत्रेयी म्हणतात, देवांगना अशा प्रकारे आर्चीची स्तुती करत होत्या. ज्या परमधामाला महाराज पृथू गेले त्याच पतिलोकाला महाराणी आर्ची सुद्धा गेली. दोघेही मुक्त झाले. परमभागवत अशा पृथूचं हे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी तुझ्यापुढे हे वर्णन करून सांगितलं आहे. मैत्रेय म्हणतात, हे परमपवित्र चरित्र
श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने जो वाचतो, ऐकतो किंवा ऐकवितो त्याला पृथूचे लोक प्राप्त होतात, पद प्राप्त होतं. सकाम भावाने हे पाठ केल्यास ब्राह्मणाला ब्रह्मतेज प्राप्त होतं, क्षत्रिय पृथ्वीपती होतो, वैश्य व्यापारामध्ये श्रेष्ठ होतो आणि शूद्र उत्तम संत होतो. स्त्री असो पुरुष असो, जो कोणी हे चरित्र 3 वेळा ऐकतो तो संतानहीन असेल तर पुत्रवान होतो, धनहीन असेल तर धनवान होतो, कीर्तिहीन असेल तर यशस्वी होतो, मूर्ख असेल तर पंडित होतो. हे चरित्र मनुष्य मात्राचे कल्याण करणारे आहे, अमंगल दूर करणारे आहे, धन यश आयुष्याची वृद्धी करणार आहे, स्वर्गप्राप्ती करून देणार आहे, कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त करून देण्याकरता सहाय्यक आहे. चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. राजाने विजय मिळवण्याकरता जाताना हे चरित्र ऐकून मग युद्धावर जावं, त्याला विजय मिळेल. मनुष्याने सर्व आसक्ती सोडून विशुद्ध भक्तिभाव ठेवून पृथूचं चरित्र ऐकावं. भगवंताचं महात्म्य प्रकट करणारं हे परमपवित्र चरित्र मी आपल्याला सांगितलं आहे. निष्ठा ठेवून जर माणूस ऐकेल तर त्याला पृथूसारखी गती प्राप्त होईल. जो या पृथुचरित्राचं दररोज आदरपूर्वक निष्काम भावाने श्रवण करतो, कीर्तन करतो, त्याला भगवंताविषयी आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती प्राप्त होते. इथं पृथुचरित्र संपलं. 8 अध्यायांनी सांगितलेलं आहे. मैत्रेय उवाच विजिताश्वोधिराजासीत् पृथुपुत्रः पृथुश्रवाः यवीयोभ्यो ददात् काष्ठा भ्रातृभ्यो भ्रातृवत्सलः. आता मैत्रेय पृथूच्या वंशातलं चरित्र सांगतायत. पृथूनंतर त्याचा पुत्र विजिताश्व सम्राट झाला. त्याला आपल्या लहान भावाबद्दल प्रेम होतं म्हणून सगळ्यांना एकेका दिशेचं राज्य दिलं. हर्यक्षाला पूर्व दिशेचं, धूम्रकेशाला दक्षिण दिशेचं, वृकाला पश्चिम दिशेचं आणि द्रविणाला उत्तर दिशेचं राज्य दिलं. त्यांनी इंद्रापासून अंतर्धान होण्याची शक्ती प्राप्त केली होती म्हणून त्याला अंतर्धान सुद्धा म्हणतात. त्याच्या पत्नीचं नाव होतं शिखंडिनी. तिच्यापासून त्याला 3 पुत्र झाले. विजिताश्वाला पावक, पौमान आणि शुची. वशिष्ठाच्या शापामुळे त्या अग्नीने जन्म घेतला होता, पण पुढे योगमार्गाने पुन्हा अग्निरूप झाले. अंतर्धानाला नभस्वती नावाच्या पत्नीपासून हविर्धान नावाचा पुत्र झाला. त्याने इंद्राने जेव्हा अश्वमेध यज्ञातला घोडा पळवून नेला तेव्हा कळून सुद्धा इंद्राचा वध केला नाही. हा अंतर्धान राज्यावर आल्यावर कर घेणं, शिक्षा करणं, दंड वसूल करणं ही राजाची कर्तव्य अत्यंत कठोर आणि दुसऱ्याला पीडा देणारी आहेत असं समजून यज्ञाची दीक्षा घेण्याच्या निमित्ताने राज्य सोडून दिलं. परमात्म्याची आराधना केली आणि दिव्य लोक प्राप्त करून घेतला. हविर्धानाला त्याची पत्नी हविर्धानी याच्यापासून बर्हिषत, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत नावाचे 6 पुत्र झाले. त्यामध्ये हविर्धानाचा मुलगा बर्हिषत हा यज्ञादी कर्मकांडामध्ये आणि योगाभ्यासामध्ये प्रवीण होता.
त्याने अनेक असंख्य यज्ञ केले. एका ठिकाणचा यज्ञ झाला की दुसरा यज्ञ त्याच्या शेजारी, तिसरा यज्ञ त्याच्या शेजारी. सगळी भूमी यज्ञाच्या दर्भानी झाकून गेली, इतके यज्ञ केले. म्हणून त्याला प्राचीन बर्ही असं नाव पडलं. बर्ही शब्द म्हणजे दर्भ. त्या दर्भानी भूमी झाकली गेली यांनी, म्हणून त्याला प्राचीन बर्ही नाव पडलं. त्यांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला. ती अत्यंत सुंदर होती. यज्ञमंडपामध्ये ती सप्तपदी घालत होती, तेव्हा अग्निदेव सुद्धा तिच्यावर मोहित झाला. तिने नुसत्या नूपुराच्या झंकाराने देव, असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य सर्वांना वश करून टाकलं. त्या शतद्रुतीपासून प्राचीन बर्हीला 10 पुत्र झाले. ते सगळे धर्मज्ञ एकसारखे होते, एकसारखं आचरण करणारे होते. म्हणून त्यांचं नाव ठेवलं प्रचेता, प्रचेतस. सगळ्यांची 10 पुत्राचं नाव एकच होतं. ते दिसायला सारखे होते म्हणून एकसारखं नाव ठेवलं. आणि त्या 10 पुत्रांना प्राचीन बर्ही राजांनी संतान निर्माण करा म्हणून आज्ञा केली. ते म्हणाले आम्ही आधी तपश्चर्या करतो. म्हणून ते समुद्रात गेले आणि 10,000 वर्ष तप केले, भगवंताची आराधना केली. ते तपश्चर्येला जेव्हा निघाले त्या वाटेमध्ये त्यांना भगवान शंकराचं, महादेवाचं दर्शन झालं. विदुरांनी विचारलं की प्रचेतस आणि महादेव यांचा संवाद काय झाला. शंकराबरोबर भेट होणं हे दुर्लभ आहे. अनेक जन्म निरंतर ध्यान केलं तरी जो प्राप्त होत नाही तो त्याला सहज प्राप्त झाला. मैत्रेय म्हणाले प्रचेतस पित्याची आज्ञा शिरोधार्य म्हणून तप करण्याकरता पश्चिम दिशेकडे गेले. जाता जाता त्यांना विशाल सरोवर दिसलं. त्यामध्ये स्वच्छ पाणी होतं, मासे वगैरे प्रसन्न होते, नीलकमळं लाल कलमं होती, बाजूनी निळारी वृक्ष वेली होत्या, मधुर आवाजाने भ्रमरगुंजारव करत होते. आणि तिथे मृदंग, पखवाज या अनेक वाद्यांचा दिव्य स्वर ऐकू आला. इतक्यात त्यांनी पाहिलं की भगवान शंकर आपल्या गणासह सरोवराच्या बाहेर येत आहेत. भगवान शंकराचं शरीर तापलेल्या सुवर्णराशीप्रमाणे कांतिमान होतं. कंठ निळा होता, 3 नेत्र होते. प्रचेतसांना आश्चर्य वाटलं. त्यांनी भगवान शंकराला नमस्कार केला आणि मग त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदित झाले आणि त्यांना म्हणाले प्रचेतसांना श्रीरुद्र उवाच यूयं वेदिशदपुत्रा विदितं वश्चकीर्षितम् अनुग्रहाय भद्रं व एवं मे दर्शनं कृतं. हे राजपुत्रानो, तुम्ही प्राचीन बर्ही राजाचे पुत्र आहात. तुमचं कल्याण असो. तुम्ही जे काही करू इच्छिता ते मला माहीत आहे. तुमच्यावर कृपा करण्याकरता मी तुम्हाला दर्शन दिलं आहे. या जगाचं जे मूळ तत्व आहे ती अव्यक्त प्रकृती आणि ज्याला जीव म्हणतात तो पुरुष, त्या दोन्हीचे नियामक आहेत भगवान वासुदेव. यांच्या चरणाला जे शरण जातात ते मला प्रिय आहेत.
प्रचेतसानो, वर्णाश्रम धर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणारा पुरुष 100 जन्मानंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो. त्यापेक्षा अधिक पुण्य झालं तर मला प्राप्त करतो. परंतु जो भगवंताचा भक्त नाही, जो भगवंताचा भक्त आहे, तो मृत्यूनंतर भगवान विष्णूला प्राप्त होतो. जेथे मी आणि इतर देव आपला अधिकार संपल्यानंतर प्राप्त होतात. म्हणजे अखेरचं पद आहे भगवान विष्णूचं परमपद. तुम्ही भगवत भक्त, मला भगवंता इतकेच प्रिय आहात. भक्ताशिवाय, भगवंताच्या भक्ताशिवाय मला अधिक प्रिय कोणी नाही. म्हणून तुम्हाला एक अतिशय पवित्र, मंगलकारक आणि कल्याणकारक मी स्तोत्र सांगतो. मैत्रेय म्हणतात की करुणार्द्र हृदय असलेल्या भगवान शिवानी त्या राजपुत्रांना म्हणजे प्रचेतसांना एक स्तोत्र ऐकवलं. याला रुद्रगीत म्हणतात. भागवतामध्ये अनेक स्तोत्र आहेत, जवळजवळ 110 ते 115 स्तोत्र आहेत. त्या स्तुतीचं वेगळं पुस्तक गीताप्रेसने काढलेलं आहे. भागवतातल्या स्तुती एकत्र. श्रीरुद्र उवाच जितंत आत्मविरुधुर्य स्वस्तये स्वस्तिरस्तु मे भवताराधसाराध्यं सर्वस्मा आत्मने नमः. आपला उत्कर्ष उच्चकोटीतील आत्मज्ञानाना निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे. त्याने माझे सुद्धा कल्याण केलेले आहे. सर्वात्मक आत्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो. पंकजनाभ, सूक्ष्मभूते, इंद्रियाचा नियंता, शांत, अविकारी, स्वयंप्रकाश, वासुदेव म्हणजे चित्ताचा अधिष्ठाता आपण आहात, आपल्याला नमस्कार असो. हे सगळे श्लोक नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो अशी आहेत सगळे. कळलं का? अव्यक्त, अनंत, मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात. उत्कृष्ट ज्ञानाचे उगमस्थान आहात. बुद्धीचे अधिष्ठाता प्रद्युम्न आहात, आपल्याला नमस्कार असो. आपण इंद्रियाचे स्वामी, मनतत्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात. तेजाने जग व्यापणारे सूर्यदेव आहात. पूर्ण असल्यामुळे आपणास बुद्धी किंवा क्षय नाही, वृद्धी किंवा क्षय नाही, आपल्याला नमस्कार असो. आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार, निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात. आपण सुवर्णरूप वीर्याने युक्त आहात. चातुर्होत्र कर्माचे साधन आहात. विस्तार करणारे अग्निदेव आहात, आपल्याला नमस्कार असो. अशा प्रकारे हे सगळं स्तोत्र जे आहे ते या रूपाला नमस्कार असो, त्या रूपाला नमस्कार असो असंच आहे. पुढे भगवंताचं वर्णन आहे 47व्या श्लोकामध्ये. देवा, आपलं प्रेमपूर्ण मोहक हास्य, कुरळे केस, काळ्या काळ्या कुरळ्या केसांच्या बटा, कमलपुष्पातील केसराप्रमाणे फडफडणारा पितांबर, झगमगणारी कुंडलं, चमकणारा मुकुट, हातामध्ये कंकण, गळ्यामध्ये हार, पायामध्ये नूपुरे, कटीला मेखला, शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाळा आणि कौस्तुभमणी, यामुळे आपलं रूप शोभायमान दिसतं आहे. खांदे सिंहाप्रमाणे पुष्ट आहेत. ज्याच्यावर हार, केयूर, कुंडले याची कांती झगमगते आहे. श्रीवत्सलांचन छातीवर आहे. लक्ष्मी राहते, असं आपलं रूप आहे. हे प्रभो,
स्वर्गाचा राजा इंद्रही आपल्याला प्राप्त करू इच्छितो. सत्पुरुषांना सुद्धा दुर्लभ असं हे आपलं रूप आहे. हे भगवंता, आपल्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांचा अर्धा क्षण जरी सत्संग घडला तरी तो मला हवे आहे. त्याच्या तुलनेत मला स्वर्ग आणि मोक्ष नको आहे. हे प्रभो, आपले चरण पापराशी नष्ट करणारे आहेत. ज्याचं चित्त भक्तियोगाने परिपूर्ण आहे त्याला अनायासे आपलं दर्शन घडतं. भगवंता, आपण अनेक प्रकारची रूपं धारण करता, पण त्यामध्ये आपण नसता. सगळी तत्व आपल्यापासून निर्माण झालेली आहे. आपण आदिपुरुष अद्वितीय आहात. मायाशक्तीनं हे जग आपण निर्माण केलेलं आहे. तेव्हा हे भगवंता, आम्ही मोहग्रस्त झालो आहे. आमचा मोह दूर कर. आपण कालरूप आहात. नेहमी सावध असता. भुकेने व्याकुळ झालेला साप ज्याप्रमाणे उंदराला पकडतो त्याप्रमाणे कालस्वरूपाने आम्हा जीवांना गिळंकृत केलं आहे. हे ब्रह्मन, सर्व जग आपल्या कालरूपी मुखामध्ये आहे. अशा प्रकारे प्रचेतस राजकुमारांनी चित्त लावून भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंतांनी त्यांना रुद्रगीत या स्तोत्राचा उपदेश केला. भगवान म्हणाले, राजपुत्रांनो, मी सांगितलेलं हे योगादेश नावाचं स्तोत्र, दुसरं नाव त्याचं योगादेश, म्हणजे ज्यामध्ये योगमार्गाने जा असा आदेश आहे. मी तुम्हाला सांगितलेलं योगादेश नावाचं हे स्तोत्र मनामध्ये धारण करा. मुनिव्रताचं आचरण करा. मुनिव्रत म्हणजे मौन धारण करणं. मौनात मुनी, जे मौन धारण करतात त्यांना मुनी म्हणतात. याचा आदरपूर्वक अभ्यास करा. हे स्तोत्र पूर्वी भगवान ब्रह्मदेवानी भृगु वगैरे आपल्या पुत्रांना ऐकवलं होतं. जेव्हा आम्हा प्रजापतींना प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली तेव्हा आम्ही या स्तोत्राच्या द्वारा अज्ञान घालवून अनेक प्रकारची प्रजा निर्माण केली. जो भगवतपरायण पुरुष एकाग्र चित्ताने या स्तोत्राचा जप करेल त्याचं तात्काळ कल्याण होईल. तो पुरुष दुस्तर संसाराला पार करून जातो. तो भगवंताला प्रसन्न करून घेतो. तो जे काही मागेल ते त्याला प्राप्त होईल. जो प्रातःकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून हे स्तोत्र ऐकेल किंवा ऐकवील तो सर्व कर्मबंधापासून मुक्त होईल. हे राजपुत्रानो, परमपुरुष परमात्म्याचे हे स्तोत्र मी तुम्हाला ऐकवले आहे. एकाग्र चित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करा, म्हणजे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. असं हे रुद्रगीत भगवान शंकरांनी प्रचेतस राजपुत्रांना सांगितलं आणि त्या रुद्रगीताचा पाठ करीत करीत ते तपश्चर्या करू लागले. मैत्रेय म्हणतात, या उपदेशानंतर प्रचेताने शंकराची पूजा केली. भगवान शंकर त्यांच्या देखत अदृश्य झाले. मग प्रचेतानी पाण्यात उभं राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत 10,000 वर्ष तपश्चर्या केली. इकडे त्यांचे वडील प्राचीन बर्ही हे कर्मकांडामध्ये गुंतले होते. तेव्हा नारदांनी प्राचीन बर्हीची कान उघाडणी केली.
मुलं तपश्चर्येला गेलीत आणि बाप विषयामध्ये रममाण झालेला आहे. असं हे उलट आहे. जसं भीष्माचार्य आणि शंतनू, मुलांनी बापाचं दुसरं लग्न केलं. त्या प्राचीन बर्ही राजाची कान उघाडणी करण्याकरता नारद आले. ते म्हणाले, श्रेयस्त्वं कथमद्राजन् कर्मणात्मन ईहसे दुःखाहनि सुखावाप्तिः श्रेयस्तन्नेह चेष्यसे. राजा, ज्या कर्माच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस, दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचं नाव कल्याण आहे. कल्याण शब्दाचा अर्थ काय सुंदर सांगितलाय पहा. दुःखाचा नाश आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे कल्याण. पण ते कर्मामुळं सुख प्राप्त होत नाही. राजा म्हणाला, देवर्षे, माझी बुद्धी कर्मामध्ये आसक्त झाल्यामुळे परमकल्याणाबद्दल मला कल्पना नाही. माणसाला आपलं कल्याण कशात आहे हे कळतच नाही. तो सुखाच्या पाठीमागे लागतो आणि जास्तीत जास्त त्याचं कल्याण होत जातं. आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, ज्याच्यामुळं मी कर्मबंधनातून सुटू शकेन. पुत्र, स्त्री आणि धन यांनाच मी परमपुरुषार्थ मानतो. त्यामुळे मी संसाराच्या अरण्यामध्ये भटकत राहिलो आहे. म्हणून मला कल्याण प्राप्त होत नाही. तेव्हा नारद म्हणाले, राजा, तू हजारो यज्ञ केलेस, म्हणजे हजारो पशु मारलेस. मग पशु मारून तुला कल्याण होईल का? तू बघ म्हणले आकाशामध्ये. आकाशामध्ये पहा, तू सर्व तुला क्लेश दिलेले आठवत ते पशु आकाशामध्ये तुझी वाट पाहतायत. तू मेल्यानंतर परलोकाला जाशील आणि हे सगळे तू मारलेले पशु आपल्या लोखंडी शिंगानी तुला भोसकून काढतील. इथं जे आपण केलंय तिथं तेच भोगा लागतं ना. आपण ज्याला मारलं आहे तो तिथे आपल्याला मारतो. सृष्टीचा न्याय असाच आहे ना. करावे तसे भरावे. यासंबंधी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, ऐक. पुरंजन राजाचं चरित्र तुला सांगतो. आसीत पुरंजनो नाम राजा राजन् बृहश्रवाः तस्या विज्ञात नामासीत सखा विज्ञात चेष्टितः. पूर्वी एक पुरंजन नावाचा मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला. पुरम म्हणजे शरीर, पुरम म्हणजे नगर, आणि त्या नगरामध्ये जन म्हणजे जन्मणारा म्हणजे माणूस. आपण सगळेजण पुरंजन आहोत. हे रूपक आहे सगळं, कळलं का? त्याचा एक अविज्ञात नावाचा मित्र होता. अविज्ञात म्हणजे ज्याला कोणी जाणू शकत नाही, म्हणजे कोण? परमात्मा. तो राजा आपल्याला राहण्याकरता योग्य असं ठिकाण शोधण्याकरता पृथ्वीवर हिंडत होता. पण राहण्याकरता अनुरूप असं स्थान न मिळाल्यामुळे तो खिन्न झाला. त्याला निरनिळ्या भोगाची लालसा होती. त्यांनी पृथ्वीवर जेवढी नगरं बघितली त्यातलं एकही नगर त्याला पसंत पडलं नाही. एके दिवशी त्यांनी हिमालयाच्या दक्षिणेकडे एका शिखरावर 9 द्वारं असलेलं नगर पाहिलं. 9 द्वारं शरीराला आहेत. शरीर एक नगरच आहे.
ते सर्व लक्षणांनी संपन्न होतं. सर्व बाजूला तट, बागबगीचे, मार्ग, खंदक, खिडक्या, राजद्वार यांनी सुशोभित असं ते नगर होतं. सोने, चांदी, लोखंडी शिखराच्या भवनांनी भरलेलं होतं. त्याच्या फरशा नीलमणी, स्फटिक, वैडूर्य, मोती, पाचू आणि लाल यांनी बनवलेल्या होत्या. नागराजाची राजधानी भोगवती हिच्याप्रमाणे ती नगरी कांतिमान होती. जिकडे तिकडे अनेक सभागृहे, चौक, सडका, क्रीडा भवने, बाजार, विश्रामस्थाने, ध्वज, पताका, प्रवाळाचे चबुतरे दिसत होते. दिव्य वृक्ष आणि वेली यांनी भरलेल्या होत्या. बगीचा होता, त्यात एक सरोवर होतं. अनेक पक्षी किलबिल करत होते, भ्रमर गुंजारव करत होते. सरोवराच्या तटावर अनेक प्रकारची झाडं होती. शीतल असे निर्झर होते. वसंत ऋतूतील वायूमुळे झाडं हलत होती. इथे वन्य पशु सुद्धा अहिंसा व्रताचं पालन करणारे होते, म्हणून त्यांच्यापासून कोणालाही भय नव्हतं. गर्द झाडीमध्ये कोकिळा कूजन करीत होत्या. राजांनी अशा सुंदर बागेमध्ये, त्या नगरामध्ये योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले. तिच्याबरोबर 10 सेवक होते. प्रत्येक जण 100 नाईकांचा पती होता. एक 5 फड्याचा नाग रक्षक म्हणून त्या स्त्रीचं रक्षण करीत होता. ती सुंदर स्त्री विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती. तिचे नाक, दंतपंक्ती, गाल आणि मुख अतिशय सुंदर होतं. कानामध्ये कुंडल झळकत होती. तिचा वर्ण श्यामल होता. कटिप्रदेश मोहक होता. पिवळ्या रंगाची साडी तिने परिधान केली होती. कमरेवर सोन्याचा कमरपट्टा होता. चालताना पायातील नूपुरं झंकारत होती. एखाद्या देवीसारखी ती दिसत होती. हत्तीसारखी चाल असलेली ती बाला किशोरावस्थेमध्ये होती. तिच्यावर तिच्या प्रेम व्यक्त करणाऱ्या चंचल भोवयानी कटाक्षबाणाने वीरजण घायाळ होत होते. तिने अशा स्त्रीला मधुरवाणीने पुरंजन राजा म्हणाला, कस्त्वं कंजपलाशाक्षी कस्यासीह कुतस्सती इमाम उपपुरीं भीरू किंचिकीर्षसि संसमे. त्या सुंदर स्त्रीला राजा म्हणाला, हे कमललोचने, कोण आहेस तू? कोणाची कन्या? इथे कुठून आलीस? तू काय करू इच्छितेस या नगरीजवळ, हे सगळं मला सांग. तुझ्या मागे हे 11 महावीर कोण आहेत? तुझ्या मैत्रिणी, तुझ्या पुढे चालणारा सर्प कोण आहे? हे स्त्रिये, तू लज्जादेवी आहेस, उमा की सरस्वती आहेस? वनामध्ये मुनीप्रमाणे एकांतवासाला राहून तू आपल्या पतीला शोधते आहेस का? तू कोणाची कामना करीत आहेस? त्याचं नाव ऐकलं तर तो धन्य होईल. तू सरस्वती, लज्जादेवी, रमा यांच्यापैकी कोणीच नाहीस का? तुझे पाय जमिनीला टेकलेले आहेत. देवतांचे पाय जमिनीला टेकत नाहीत. त्याअर्थी तू मानवी आहेस. तू माझ्याबरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर. मी मोठा वीर आहे, पराक्रमी आहे.
तुझ्या कटाक्षाने मी घायाळ झालो आहे. हे सुंदरी, तू माझ्यावर कृपा कर आणि माझ्याशी लग्न कर. तुझं मुखकमल कुरळ्या केसाने घेरलेलं आहे, पण ते मुख लज्जेमुळे माझ्याकडे पाहत नाही. हे सुंदरी, मान वर करून तुझ्या मुखाचं तरी दर्शन दे मला. नारद म्हणतात, हे प्राचीन बर्ही राजा, पुरंजनाने जेव्हा त्या स्त्रीलाशी प्रार्थना केली तेव्हा त्या तरुणीने सुद्धा प्रतिसाद दिला. राजाला पाहून ती सुद्धा मोहित झाली होती. ती म्हणाली, हे नरश्रेष्ठा, आपल्या मातापित्यांच्या परस्परांना माहिती नाही. आपण एकमेकांचे नाव आणि गोत्र हे सुद्धा जाणत नाही. वीरवरा, आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत एवढंच आपल्याला माहीत आहे. ही नगरी कोणी वसवली हे मला माहीत नाही. हे पुरुषा, हे माझे मित्र, स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत. मी जेव्हा झोपलेली असते तेव्हा हा सर्प जागा राहून या नगरीचं रक्षण करतो. तुम्ही येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. आपलं कल्याण असो. आपल्याला विषयभोगाची इच्छा आहे, त्याच्या पूर्तीसाठी मी माझ्या मित्रमैत्रिणीसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन. हे प्रभो, 9 द्वारे असलेल्या या नगरीमध्ये मी दिलेल्या इच्छित भोगाचा उपभोग घेत घेत आपण शेकडो वर्षे निवास करू. आपल्याला सोडून आणखी कोणाबरोबर मी रममाण होणार? कारण दुसरे कोणीच रतिसुख जाणत नाहीत, दिलेल्या भोगाचा भोग घेत नाहीत, परलोकाचा विचार करीत नाहीत, उद्या काय होईल याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून सगळे पशुतुल्य आहेत. या लोकी गृहस्थाश्रमामध्ये धर्म, अर्थ, काम, संतानसुख, मोक्ष, सुयश या सगळ्याची प्राप्ती होऊ शकते. संसाराचा त्याग केलेल्या संन्याशी त्यांना हे कोणतेही सुख मिळूच शकत नाही. म्हणून पितर, देव, ऋषी, मनुष्य, सर्व प्राणी आणि आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे. आपल्यासारखा सुप्रसिद्ध इष्टवस्तू देणाऱ्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही. तेव्हा हे महाबाहो, आपल्या नागासारख्या गोल बाहूमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या कामिनीचं चित्त लालचावणार नाही. आपण माझ्यासारख्या स्त्रीकडे पाहिलं, माझं मानसिक दुःख शांत करण्याकरता आपण विहार करीत आहात काय? नारद म्हणतात, अशा रीतीने त्या दाम्पत्याने एकमेकाची स्तुती केली आणि 100 वर्षेपर्यंत त्या नगरीमध्ये राहून आनंद उपभोगला. जिकडे तिकडे गायक लोक पुरंजनाची कीर्ती गात होते. उन्हाळा जेव्हा येत असे तेव्हा तो अनेक स्त्रियाबरोबर सरोवरामध्ये जाऊन जलक्रीडा करीत असे. त्या नगरीला 9 द्वारं होती. त्यापैकी वरच्या बाजूला 7, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 6 आणि 1 तोंड, 7 दारं वर आहेत. नुसत्या मुखातच 7 दारं आहेत. खालच्या बाजूला 2 होती. त्या नगरीचा जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशांना जाण्यासाठी ती दारं बनवलेली होती. त्यापैकी 5 पूर्वेकडे, 1 दक्षिणेकडे आणि 1 उत्तरेकडे आणि 2 पश्चिम दिशेला होती. ती दारं कोणकोणती होती त्याचं मी वर्णन करतो, ऐक.
पूर्वेकडे खद्योत आणि आविर्मुख नावाची 2 दारं होती. ती एकाच ठिकाणी बसवली होती. त्या दारातून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान याच्याबरोबर विभ्राचित देशाला जात असे. त्या बाजूला नलिनी आणि नालिनी या नावाची 2 दारं एकाच ठिकाणी बनवली होती. या दारातून तो अवधूता